धनंजय धसे नामक व्यक्तीवर गुन्हा काल दाखल झाला, याच्या बातम्या मीडियाला प्रसिद्ध झाल्या आणि एक मीडियाच्या प्रतिनिधींनी मला फोन केला आणि सांगितलं की तुमचं नाव तुमचा सेवी सहाय्यक आहे अशा प्रकारची बातमी एका चॅनलवर चालते. मी म्हणलं अरे चॅनल कायच कारण आहे, मी त्याला एवढं असं ते चॅनल काय चालवतं मला माहित नाही, पण माझा सेवी सहाय्यक असायचं काही कारण नाही. पण धनंजय धसे व्यक्ती या नामक व्यक्तीला मी ओळखतो, कारण यांचा ह्या जी होती ते 97 पासून एक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष 97ला जे झाले त्यांची ते सोयी सहाय्यक होते, तेव्हापासून त्यांची माझी ओळख आहे. आणि त्याच्यानंतर ते 97च्या नंतर 2002 पासून पुन्हा आणखी एक अध्यक्ष झाले, त्यांचे ते सोयी सहाय्यक झाले. त्याच्यानंतर परत पुन्हा त्यांचा प्रवास असाच करत पुन्हा उपाध्यक्ष झाले, त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर ते महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले, त्यांचे ते OSD झाले आणि ते मग मी त्यांच्यासोबतच काम करत असल्यामुळे माझा त्यांचा संबंध होता तर आहेत, कारण ते त्यांच्याबरोबरच काम करत होते. त्यांचे OSD ते होते 16ला आणि ह्या जो FIR माझ्यावर झाला असं म्हणल्याच्या मी त्याची कॉपी मागवली आणि त्या कॉपीमध्ये FIR मी काळजीपूर्वक वाचल्याच्या नंतर मला FIR मध्ये असं दिसलं की ते काहीतरी ती व्यक्ती म्हणताय ज्यांची फसवणूक झाली ते की मला 6 यांची ओळख झाली आणि 16 मध्ये काहीतरी यांनी माझ्याकडून पैसे घेतले, 13 लाख काहीतरी असा आकडा आहे आणि 1 लाख मी दिले, 50,000 दिले, असे काहीतरी 2-3 एंट्री अकाउंटला दिल्यात, म्हणजे 1-1.5 लाख 2 लाख आणि बाकीचे सगळे कॅशमध्ये 2दा दिलेत असं त्या FIR मध्ये म्हणणं आहे. टेंटेटिव्हली सांगतो, आकडा इकडे तिकडे होत असेल कारण FIR ची कॉपी माझ्या हातात आता नाही, पण 13-13.5 लाखाची फसवणूक झाली असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही जरी बघितलं तर यांनी हे FIR झाला 16ला पैसे घेतले आणि FIR कधी होतोय 25ला, म्हणजे आज जवळपास 9 वर्ष झाले. 9 वर्ष FIR का झाला नाही हा पण एक विषय. पण कसं आहे, काही माध्यमाच्या आमच्या बांधवांना पण घाई की लगेच बजरंग सोनवणेचं नाव जोडलं की रेटिंग वाढतंय आपलं, त्याच्यामुळे आपलं सगळं जोडा आणि जोडलं. तरी माझी विनंती हात जोडून माध्यमांना सुद्धा की बऱ्याच बातम्या काही छापताना आपले मीडिया असेल सर्व असेल, तुम्ही सुद्धा सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की अननेसेसरी कुणाची जी बदनामी होऊ नये. तशी माझी बदनामी करायचं विनाकारण मी कुठं सापडत नाही म्हणून ही मार्ग सापडला का, सोशल मीडियाला बातमी आली असेल शेवटी तर तुम्ही खात्री करा. बऱ्याच मी तुमच्या वाहिनीवर सुद्धा बघतो की एखादा व्हिडिओ आला, एखादं काही झालं तर तुमच्या माध्यम सगळे म्हणतात की आमचा असा व्हिडिओ, ह्याची आम्ही सत्यता पडताळणी केली तर ते व्हायरल झालेला व्हिडिओ असत्य होता किंवा सत्य होता असं तुम्हीच देताय. मग कमीत कमी एकदा तपासा तर ना आमचं व्हायरल करायच्या अगोदर. जे व्हायरल झालं त्याच्या खोलात गेलो, पण बजरंग सोनवणेचं सोयी सहाय्यक नाहीये, कारण कसं ते धनंजय धसे ही व्यक्ती जिल्हा परिषदचा कर्मचारी आहे आणि तो मला खासदार म्हणून कसा घेता येतो सोयी सहाय्यक म्हणून मला माहित नाही. पण कुणी म्हणते खाजगी, तर खाजगी कर्मचारी असणारा खाजगीत कसा येईल, कर्मचारी बी खाजगीत येऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा विषय कुठेही काही नाहीये, हे सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. त्यामुळे त्या व्यक्तीशी माझा तसा कुठला सोयी सहाय्यक म्हणून संबंध नाहीये. विनाकारण माझं नाव बदनाम करणे आणि प्रसिद्धी मिळवणे याचा हा भाग एक दिसतो, त्याच्यामुळे त्याच्यावर काही विषय नाही. पण ज्या व्यक्तीचं काही गुन्हा जर झालाय त्या किंवा ज्यांच्यावर गुन्हा ज्यांनी केलेला आहे, FIR नोंद केलाय ज्या व्यक्तीने, त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल, त्यांची जर फसवणूक झाली असेल तर त्यांच्यावर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांच्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी बजरंग सोनवणे म्हणून मी त्यांच्या सुद्धा बाजूने उभा राहील आणि यांची ही जी धनंजय धसे यांनी जर चूक केली असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं मी पोलिसांना सांगेन.